10th मध्ये येणारी 1 मार्कची डेफिनेशन ते म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. काय असते सेंट्रिपिटल फोर्स? तर जेव्हा पण एखादे ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये मूवमेंट करेल तेव्हा त्या ऑब्जेक्टला सेंटरशी धरून ठेवणारा एक फोर्स असतो आणि त्या फोर्सला आपण नेहमी म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. फॉर एक्झाम्पल, मून अर्थ भोवती रिव्हॉल्व करतो तेव्हा मून आणि अर्थ मध्ये एक फोर्स आहे. तो कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ मून वरती अप्लाय करते आणि या फोर्सला तुम्ही म्हणू शकता सेंट्रिपिटल फोर्स, कारण हा पण टुवर्ड द सेंटर आहे म्हणजे अर्थ कडे आहे. आणि महत्वाची गोष्ट, मून हा सर्क्युलर मोशन मध्ये मूवमेंट करत आहे. दुसरं एक्झाम्पल बघू. जर तुम्ही एखाद्या दोऱ्याला एक दगड बांधला आणि गोल फिरवत बसले तर तुम्हाला तेव्हा समजेल की एक फोर्स त्या दगडाला आतमध्ये ओढत आहे. तो फोर्स कोणता असतो? तर तो असतो टेन्शन इन द स्ट्रिंग. आणि तो कोणाचं काम करतो? तर तो करतो सेंट्रिपिटल फोर्सचं काम. या सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो F = mv²/r. m मीन्स मास ऑफ द ऑब्जेक्ट, v म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, आणि फायनल r म्हणजे काय असेल तर रेडियस ऑफ द सर्कल.